Good afternoon to all. Good afternoon, ma'am. Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Okay, what we covered in last lecture? Indirect Anyone? act, their classification and drugs. Cholinergic. Okay, screen visible आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो कोलिनर्जिक ड्रग हा बीट आपण कंप्लीट केलाय. ओके, नेक्स्ट आपण आजच्या लेक्चर पासून 6D दॅट इज कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हे बीट बघणार आहोत. सो हा बीट कंप्लीट केल्यानंतर चॅप्टर नंबर 6 हा कंप्लीट होतोय. त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर कडे मूव्ह करणार आहोत. Okay, cholinergic blocking agent, in that these are the drugs which block the action of acetylcholine on autonomic receptor. So cholinergic blocking agent, so blocking ही ऍक्शन आपल्याला बघायची. सो ब्लॉकिंग ऍक्शन कोणाची असणार आहे? कोलिनर्जिक ड्रगची. सो हे जे कोलिनर्जिक ड्रग आहेत ते काय करणार आहेत? असिटाइलकोलिनची ऍक्शन इनहिबिट करणार आहेत किंवा ब्लॉक करणार आहेत. सो जे ऑटोनॉमिक रिसेप्टर आहेत, सो त्या ऑटोनॉमिक रिसेप्टर वरती जाऊन स्वतः ऍक्ट करणार आहेत आणि ब्लॉकिंग ऍक्शन शो करणार आहेत. असिटाइलकोलिनची ऍक्शन इनहिबिट करणार आहेत किंवा ब्लॉक करणार आहेत. त्या एजंटला आपण काय म्हणतो? cholinergic blocking agent. So what is mean by cholinergic blocking agent? So these are the drugs which block the action of acetylcholine on autonomic receptor. So next point बघा, drugs which block muscarinic receptor are cholinergic blocking agent, while drug blocking nicotinic receptor are generally referred as ganglionic blocker and neuromuscular blocker. सो तुम्हाला ब्लॉकिंग मध्ये पण डिपेंडिंग ऑन दर ऍक्शन तुम्हाला त्याचे नेम बघायला मिळतील. जसं की कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणलं तर ते कोणते रिसेप्टर ब्लॉक करणार आहेत? ऑटोनॉमिक रिसेप्टर. पण त्यापैकी कोणत्या टाइप मधले? मस्कॅरिनिक रिसेप्टर हे ब्लॉक करणार आहेत. सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट ब्लॉक द मस्कॅरिनिक रिसेप्टर. जर समजा ब्लॉकिंग एजंटनी, सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटनी जर निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक केले तर त्याला आपण काय म्हणतो? गँग्लिओनिक ब्लॉकर्स और न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉइंट मध्ये बघा, ॲट्रोपिन द प्रोटोटाइप ड्रग ऑफ दिस क्लास इज अ हायली सिलेक्टिव्ह फॉर मस्कॅरिनिक रिसेप्टर, बट सम ऑफ इट्स सिंथेटिक substituent do possess significant nicotinic blocking property in addition. त्यामध्ये कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट मध्ये आपण एक्झाम्पल मध्ये जर ॲट्रोपिन जर बघितलं तर ॲट्रोपिन कसं आहे? प्रोटिओटाइप रिसेप्टर आहे किंवा प्रोटिओटाइप ऍक्टिंग ड्रग्ज आहे. सो तो काय करतो? मोस्टली प्रेफरन्शियली मस्कॅरिनिक रिसेप्टर ब्लॉक करतो, पण त्याच्यामध्ये सम फंक्शनल ग्रुप्स आहेत, सिंथेटिक सबस्टिट्युएंट आहेत की ज्याच्यामुळे तो सिग्निफिकंटली काय करतोय? निकोटिनिक ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण इथं शो करतोय. सो ऍडिशन मध्ये आपल्याला निकोटिनिक ब्लॉकिंग एजंट पण इथं बघायला मिळतात. त्यालाच आपण गँग्लिओनिक ब्लॉकर्स म्हणतोय किंवा न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स म्हणतोय. म्हणजे सायमल्टेनियसली ही पण ऍडिशन मध्ये आपल्याला ऍक्शन बघायला मिळते. सो नेक्स्ट आहे, D-tuberculin blocks the effect of acetylcholine on skeletal muscle which are activated by N1 nicotinic receptor. Hexamethone blocks transition at N2 nicotinic receptor located in autonomic ganglia. So हे जे निकोटिनिक रिसेप्टर आहेत त्याच्यामध्ये N1 N2 टाइप्स तुम्हाला बघायला मिळतात. सो D-tuberculin काय करतायत? N1 निकोटिनिक रिसेप्टरला ऍक्टिवेट करतायत किंवा असिटाइलकोलिनचे जे साइट आहेत त्याला ब्लॉक करतायत. त्यानंतर नेक्स्ट आहे हेक्सामिथोन ब्लॉक्स N2 निकोटिनिक रिसेप्टर लोकेटेड ऍट ऑटोनॉमिक गँग्लिया. सो ऑटोनॉमिक गँग्लिया वरती जे N2 रिसेप्टर आहेत त्याला हेक्सामिथोन हे काय करतायत? ब्लॉक करतात. N2 रिसेप्टर ब्लॉक करतात. सो दिस इज ओव्हरऑल
इंट्रोडक्शन ऑफ अ कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट मध्ये पहिल्यांदा तुम्हाला बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. कोणत्या एजंटला आपण कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणणार आहोत. जे असिटाइल कोलिनचे ऍक्शन ब्लॉक करतायत रिसेप्टर वरती जाऊन, त्या एजंटला आपण काय म्हणणार आहोत, कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. त्यानंतर ब्लॉकिंगची जी ऍक्शन आहे ते पण तुम्हाला 2 पार्ट वरती किंवा 2 टाईपच्या रिसेप्टर वरती बघायला मिळतील. सो ऑटोनॉमिक रिसेप्टर ह्याचे 2 टाईप आहेत, मस्कॅरेनिक रिसेप्टर आणि निकोटेनिक रिसेप्टर. सो मस्कॅरेनिक रिसेप्टर जर ब्लॉक झाले तर त्यावेळेस त्या क्लासच्या ड्रगला आपण काय म्हणतोय, कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. आणि जर समजा निकोटेनिक रिसेप्टर ब्लॉक झाले तर त्याला आपण त्या एजंटला आपण काय म्हणतोय, गँग्लियोनिक ब्लॉकर्स किंवा न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स. सो एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात, ऍट्रोपिन हा ड्रग आहे. सो ऍट्रोपिन हा ड्रग काय करतोय किंवा त्याचं नेचर कसं आहे, प्रोटोटाइप च नेचर आहे. सो हे काय करतोय, स्पेसिफिकली मस्कॅरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतोय, हायली त्याला प्रेफर करतोय. पण ऍडिशनली आपल्याला काय बघायला मिळते, निकोटिनिक ब्लॉकिंग प्रॉपर्टी किंवा निकोटिनिक रिसेप्टर पण तिथं ब्लॉक होतात. कारण त्या ड्रग मध्ये काही फंक्शनल ग्रुप आहेत, काही सिंथेटिक सबस्टिट्यूएंट आहेत की ज्याच्यामुळे काय होते, निकोटिनिक रिसेप्टर पण ब्लॉक होतात. सो ही ऍडिशनल प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट सांगितलंय त्यांनी, डिट्युबोक्युरानिन हे जे ड्रग आहे किंवा हे जे ब्लॉकिंग एजंट आहेत ते काय करतात, स्पेसिफिकली निकोटिनिक रिसेप्टर वरती जात आहेत आणि N1 निकोटिनिक रिसेप्टरला ब्लॉक करतात. आणि हेक्झोमिथिओन ब्लॉकर्स काय करतात, ट्रान्झिशन ऍट मीन्स त्या N2 रिसेप्टर निकोटिनिक रिसेप्टर वरती जात आहेत आणि तिथं ब्लॉकिंगची ऍक्शन शो करतात. सो हे ओव्हरऑल इंट्रोडक्शन होतं. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो देन नेक्स्ट आपण बघूयात, नेक्स्ट मध्ये ड्रग्स बघायचे आहेत आपल्याला. सो फर्स्ट ड्रग आहे ऍट्रोपिन सल्फेट. ओके, बिफोर ड्रग देयर इज अ क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन मध्ये बघा. सो टोटल आपल्याला कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट मध्ये 6 ड्रग्सचा आपल्याला इन डिटेल स्टडी करायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला क्लासिफिकेशन बघायचंय. सो अँटी कोलिनर्जिक एजंट कॅन बी क्लासिफाईड ऑन अ डिफरंट बेसिस. सो वेगवेगळे तुम्हाला क्लासिफिकेशन बघायला मिळतात. इन दॅट फर्स्ट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओरिजिन अँड केमिकल मॉइटी. सो क्लासिफिकेशन जे फर्स्ट आहे ते कशावरती बेस्ड आहे की ओरिजिन म्हणजे सोर्स त्याचा, आणि केमिकल मॉइटी त्याच्यामध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे त्या ड्रग मध्ये, ह्या बेसिस वरती त्यांनी क्लासिफिकेशन केले. सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट त्यामध्ये क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट टाइप आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओरिजिन अँड केमिकल मॉइटी. इन दॅट फर्स्ट नॅचरल अल्कलॉइड्स. सो नॅचरल अल्कलॉइड्स इन दॅट एक्झाम्पल ऍट्रोपिन, हायोसिन, स्कोपोलामाइन. हायोसिनला आपण काय म्हणतोय, स्कोपोलामाइन. नेक्स्ट आहे सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह. इन दॅट एक्झाम्पल इज हिमॅटोट्रॉपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड. अँड थर्ड आहे सिंथेटिक कंपाऊंड. सो हे जे सिंथेटिक कंपाऊंड आहे ते फर्दर क्लासिफिकेशन त्याचं आहे 5 सब क्लासिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतं. सो सिंथेटिक कंपाऊंड मध्ये सब क्लासिफिकेशन इन दॅट फर्स्ट इज अमायनो अल्कोहोल इस्टर. So amino alcohol ester in that example is tropicamide, cyclopentolate, hydrochloride, clindium bromide, dicyclomine hydrochloride, glycopyrrolate, methanium phthalate bromide, propanthallium bromide. So this is the example of amino alcohol ester. So हे amino alcohol ester. सो नावामध्येच आहे की अमायनो ग्रुप पण प्रेझेंट आहे आणि इस्टर मॉइटी ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ह्या क्लासच्या ड्रग मध्ये अमायनो ग्रुप पण प्रेझेंट आहे आणि इस्टर मॉइटी पण इथं प्रेझेंट आहे. सो एक्झाम्पल परत एकदा बघा, ट्रोपिकामाइड, सायक्लोपेंटोलेट, हायड्रोक्लोराइड, क्लेंडियम ब्रोमाइड, डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराइड, ग्लायकोपायरोलेट, मेथॅनलाइन ब्रोमाइड,
propenthalin bromide. These are the example. Comes under amino alcohol ester. So next classification बघा, amino alkyl ether. amino alkyl ethers. In that example is benzotropin, mesylate, orphandrin citrate. Next आहे next classification amino alcohols. In that example is bipyridine hydrochloride, procyclidine hydrochloride, dihexaethylene chloride. And next classification amino amides. In that example is isopropamide iodide. And next आहे at the last miscellaneous. In that ethopropazine. So ethopropazine is an example, comes under miscellaneous class. So हे 5 सब क्लासिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतं. सो सिंथेटिक कंपाऊंड जे आहेत, सो त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन 5 आहेत. अमायनो अल्कोहोल इस्टर, अमायनो अल्काइल इथर्स, अमायनो अल्कोहोल्स, अमायनो अमाइड्स अँड मिसलेनियस. त्यानंतर क्लासिफिकेशन बी म्हणजे मेन बी क्लासिफिकेशन. इन दॅट फर्स्ट इज natural alkaloids. In that atropine sulfate, hyoscine, scopolamine. त्यानंतर सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह हिमोट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड. अँड आफ्टर दॅट सिंथेटिक कंपाऊंड. सो आता हे सिंथेटिक कंपाऊंड सब क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये 3 बघायला मिळतात. इन दॅट फर्स्ट इज मीडियाट्रिक्स, सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकामाइड्स. एक्झाम्पल आहेत सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकामाइड्स अंडर क्लास ऑफ मीडियाट्रिक्स. त्यानंतर बी क्लासिफिकेशन अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोडिक. सो अँटी सिक्रेटरी अँड अँटी स्पाझमोडिक कंपाऊंड आहेत. सो इन दॅट सब 2 क्लासिफिकेशन आहे. इन दॅट फर्स्ट इज क्वाटर्नरी कंपाऊंड. इन दॅट मिथेनॉलाइन ब्रोमाइड, प्रोपॅन्थॅलिन, ऑक्झिफेनोनियम, क्लिंडियम, पेपेन्झोलेट, मिथाइल ब्रोमाइड, आयसोप्रोपामाइड, ग्लायकोपायरोलेट. दीज आर द example of a comes under quaternary compound. Next आहे tertiary amines. In that dicycloamine it is an example. So last synthetic compound मध्ये last class आहे anti Parkinson's. So in that example is trihexyphenidyl, that is a benzol and pyrocyclidine and bipyridine. These are the example comes under अँटी पार्किन्सन्स. तर हे ओव्हरऑल क्लासिफिकेशन आहे. सो क्लासिफिकेशन मध्ये किती सब टाइप आहेत? मेन सब क्लासेस 2 आहेत. ओके. फर्स्ट क्लास कशावरती बेस्ड आहे? origin and chemical moiety. ओके, ओरिजिन अँड केमिकल मोइटी. सेकंड क्लास कशावरती बेस्ड आहे? Uses. व्हेरी गुड. सो या दोन्ही क्लास मध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन रिमेंबर करायचे आहेत. त्याच्यामध्ये 3 टाइप्स मेन आहेत. नॅचरल अल्कलॉइड्स, सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह अँड सिंथेटिक कंपाऊंड. सो तुम्हाला फर्स्ट क्लास मध्ये सिंथेटिक कंपाऊंड मध्ये 5 सब क्लासिफिकेशन बघायला मिळतं आणि सेकंड क्लास मध्ये सिंथेटिक कंपाऊंड मध्ये तुम्हाला 3 सब क्लासिफिकेशन बघायला मिळतं. सो दिस इज द डिफरन्स. हाच आहे. बाकी त्यांच्या युजेस वरून त्यांचं क्लासिफिकेशन आहे आणि एकीकडे आहे ओरिजिन आणि केमिकल मोइटी. सो नेक्स्ट इथून पुढे ड्रग स्टार्ट होत आहेत. क्लासिफिकेशन समजले का सगळ्यांना? का रिपीट करायचंय? एकदा रिवाइज करा मॅम. ओके. सो क्लासिफिकेशन मध्ये बघा. सो क्लासिफिकेशन हे जे आहे कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट, याचं क्लासिफिकेशन त्याच्या ओरिजिन, केमिकल मोइटी आणि युजेस ह्या दोन्ही वरती आपण क्लासिफाय केलेला आहे. इन दॅट फर्स्ट ए is a classification based on origin and chemical moiety. So in that natural alkaloids. So example is atropine and hyoscine, scopolamine. So hyoscine लाच आपण काय म्हणतोय? Scopolamine. Next आहे semi synthetic derivative. In that hematropine, ipratropium bromide. This is the example. Next आहे synthetic compound. So synthetic compound sub 5 classes मध्ये सब 5 क्लासेस बघायला मिळतात. इन दॅट फर्स्ट इज अमायनो अल्कोहोल इस्टर. हे फर्स्ट क्लास आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ट्रोपिकामाइड,
cyclopentolate hydrochloride, clindium bromide, dicyclomine hydrochloride, glycopyrrolate, methanthelium bromide, propanthelium bromide. This is the example. So next आहे amino alkyl ethers. In that example is benzotropine, mesylate, orphendrin citrate. Next आहे amino alcohols. In that example is bipyridine hydrochloride, procyclidine hydrochloride, tridihexethyl chloride. Next आहे amino amides. In that example is isopropamide iodide, and last class आहे miscellaneous ethopropazine. This is the example. So next आहे classification B. In that it is based on uses. So in that first is a natural alkaloids. In that atropine sulfate, hyoscine, scopolamine. Next आहे semi-synthetic derivative, homatropine, ipratropium bromide. Next आहे synthetic compound. In that mediatrix. In that example is cyclopentolate, tropicamide, and second anti-secretory antispasmodic compound. In that subclassification is that first is a quaternary compound. Example is methanthelium bromide, propanthelium, oxyphenonium, clindium pipenzolate, methyl bromide, isopropamide, and glycopyrrolate. Next आहे tertiary amines. In that dicycloamine is an example. And last class in the synthetic compound is antiparkinson's. In that example is trihexyphenidyl, that is a benzoxazole, or next example is procyclidine bipyridine. This is the example, comes under antiparkinson's. Okay, so next drugs आहेत. First is atropine drug. So atropine sulfate. In that molecular formula बघा. Molecular formula is C34H48N2O10S. त्यानंतर स्ट्रक्चर स्क्रीन वरती आहे, राइट डाउन करा फास्टली. After that chemical name as per IUPAC system. So 8-methyl 8-azibicyclone in bracket 3-2-1 bracket close octo 3-vial dash 3-hydroxy 2-phenyl propionate. So propionate is this is the chemical name. Next आहे physical property. So physical property मध्ये color, odor, taste and solubility हे आपल्याला बघायचं आहे. So in that physical property it is a colorless crystal. So color कसा आहे, colorless. त्यानंतर white crystalline powder, it is a efflorescent in a dry air, should be protected from light to prevent a decomposition. So air मध्ये जर बघितलं, air मध्ये reaction show करते decomposition ची. So oxygenated product फॉर्म होणार आहेत किंवा ऑक्साइड्स तिथं फॉर्म होणार आहेत ज्यावेळेस तुम्ही एअर मध्ये त्याला बर्न करता. सो इग्निशन टेस्ट परफॉर्म करता. सो नेक्स्ट सांगितलं त्यांनी इफ्लोरसंट इन अ ड्राय एअर शुड बी प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. जर त्यांनी एअर मध्ये जर बघितलं आपण तर इफ्लोरसन्स येताना तिथं दिसत आहेत. तर त्यानंतर सोल्युबिलिटी आहे फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड इन अल्कोहोल. सो स्क्रीन वरती नाहीये पण सोल्युबिलिटी काय आहे, फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. त्यानंतर कलर कसा आहे, कलर कसा आहे प्रॉपर्टी मध्ये कलरलेस. ओके, ऑर्डरलेस, टेस्टलेस. त्यानंतर सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. ओके, नेक्स्ट युजेस बघा. ओके, युजेस मध्ये फर्स्ट atropine may be used to treat arrhythmias. फर्स्ट काय सांगितलंय, atropine कशाच्या ट्रीटमेंट मध्ये यूज केलं जातं, arrhythmias. So what is mean by arrhythmias?
हार्ट कंडिशन. ओके, हार्ट कंडिशन काय होतं त्यामध्ये? हार्टबीट बरोबर होत नाही. ओके, जो कार्डियाक जो रिदम आहे त्या रिदम मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होणे मीन्स अरिथमिया. जे काही रिदम आहे कार्डियाकचा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झालेला असतो त्या कंडिशनला आपण म्हणतो अरिथमिया. सो ॲट्रोपिन अरिथमिया कंडिशन मध्ये आपण यूज करतोय. सो ट्रीटमेंट मध्ये यूज करतोय. नेक्स्ट आहे इट इज इन्क्रीजेस द हार्ट रेट बाय ब्लॉकिंग द इफेक्ट ऑफ असिटाइलकोलिन ऑन द वेगस. सो ह्याच्यामध्ये ॲट्रोपिन काय करते? ॲट्रोपिन ब्लॉक द इफेक्ट ऑफ असिटाइलकोलिन. जसे की आपण कोणत्या क्लासमध्ये बघतोय ड्रग? कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटचं कामच हे आहे की असिटाइलकोलिनची जी ऍक्शन आहे किंवा इफेक्ट जो आहे त्याला ब्लॉक करायचं. सो त्यामुळे काय होणार आहे? हार्ट रेट कसा होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सो त्यानंतर नेक्स्ट आहे इट इज ऑल्सो युज्ड ॲज अन ऍडजस्ट टू अनेस्थेशिया टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ब्रॅडिकार्डिया, हायपोटेन्शन अँड इव्हन कार्डियाक अरेस्ट. सो आपल्याला वेगवेगळ्या हार्ट रिलेटेडच्या कंडिशन मध्ये आपण ट्रीटमेंट मध्ये यूज करतोय लाईक ऍडजस्ट टू अनेस्थेशिया टू अगेन्स्ट ब्रॅडिकार्डिया. सो व्हॉट इज मीन बाय ब्रॅडिकार्डिया? प्रिव्हियसली आपण बघितलंय व्हॉट इज मीन बाय ब्रॅडिकार्डिया. हार्ट रेट कमी होणार आहे का इन्क्रीज होणार आहे? कमी. आणि ट्रॅकिकार्डिया मध्ये काय होतं? वाढतो. ओके, सो ज्यावेळेस पण तुमचे हार्ट रेट जे आहेत ते जे कमी झाले आहेत त्याला काय करतोय आपण? इन्क्रीज करतोय किंवा त्याचा रिदम जो आहे जो चेंज झालाय त्याला आपण इन्क्रीज करतोय. सो ब्रॅडिकार्डिया मीन्स काय असणार आहे? डिक्रीज इन हार्ट रेट. इन्क्रीज इन हार्ट रेट? डिक्रीज. ओके, नेक्स्ट आहे हायपोटेन्शन. सो हायपोटेन्शन मध्ये ब्लड प्रेशर इन्क्रीज का डिक्रीज? Decrease. ओके, सो इवन कार्डियाक अरेस्ट. सो कार्डियाक अरेस्ट मध्ये काय होणार आहे? सिव्हिअर चेस्ट पेन होणार आहे. ब्लड जे आहे ते प्रॉपरली पंप नाही होत आहे. सो कार्डियाक जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये विकनेस किंवा आपल्याला इम्प्रॉपर फंक्शन इथं बघायला मिळतं. दिस इज कार्डियाक अरेस्ट. नेक्स्ट आहे यूज. सो व्हेरियस हार्ट रिलेटेडच्या कंडिशन मध्ये आपण बघतोय की ॲट्रोपिन ड्रगला यूज केलं जातं. कारण ॲट्रोपिन काय करतोय? असिटाइलकोलिनला ब्लॉक करतोय, त्याच्या इफेक्टला ब्लॉक करतोय. त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन आहेत हार्टच्या त्या डिसिजेस मध्ये आपण ट्रीटमेंट म्हणून ॲट्रोपिन यूज करतोय. अरिथमिया, त्यानंतर ब्रॅडिकार्डिया, हायपोटेन्शन अँड कार्डियाक अरेस्ट. सो नेक्स्ट आहे नेक्स्ट यूज. Atropine is a specific antidote to prevent the muscarinic effect of acetylcholine accumulation, such as vomiting, abdominal cramps, diarrhea, salivation, sweating, bronchoconstriction, and excessive bronchial secretion. So atropine जे आहे ते अँटीडोट म्हणून ऍक्ट करणार आहे. जर जास्ती असिटाइलकोलिनचं जास्ती सिक्रेशन झालं, सो अक्युमुलेशन जर झालं, मस्कॅरिनिक इफेक्ट आपल्याला जर बघायला मिळाले, सो काय होणार आहे? मस्कॅरिनिक इफेक्ट आपल्याला बघायला मिळतील. सो त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय? ॲट्रोपिनचा यूज करतोय. जसं की असिटाइलकोलिनचे लेवल जर बॉडीमध्ये इन्क्रीज झाली तर वेगवेगळे आपल्याला इथं सिम्पटम्स बघायला मिळतात. लाईक अ वॉमिटिंग होणार आहे पेशंटला, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स होणार आहेत. ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स म्हणजे काय असणार आहे? पोटदुखी. नेक्स्ट आहे डायरियाची कंडिशन अराईज होणार आहे किंवा जे पण बॉडीचे सिक्रेशन आहेत ते सिक्रेशन इथं इन्क्रीज होताना दिसतात. लाईक अ सलायवेशन, स्वेटिंग अँड ब्रॉन्कियल सिक्रेशन. सो कफीनेस इथं जाणवणार आहे आणि ब्रॉन्कियल कन्स्ट्रिक्शन, जे मसल्स आहेत ते काय होणार आहेत? कन्स्ट्रिक्ट होणार आहेत. सो लाईक
आपल्याला इथं कंडिशन बघायला मिळतात जर असेटाइल कोलिनची लेवल बॉडीमध्ये इन्क्रीज झाली. सो ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय, ऍट्रोपिनचा यूज करतो. सो नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इन दॅट स्टोरेज मध्ये सांगितलंय aqueous सोल्युशन आर नॉट व्हेरी स्टेबल ऑल्दो सोल्युशन may be sterilized at 120 degrees Celsius in autoclave if a pH is kept below 6. So आपल्याला स्टोरेज अँड स्टॅबिलिटी मध्ये फर्स्टली ज्या आपण रेग्युलर जे काही स्टोरेज अँड स्टॅबिलिटी राईट डाऊन करणार आहेत किंवा प्रत्येक ड्रगला जे लागू होतं, प्रोटेक्ट फ्रॉम लाईट, प्रोटेक्ट फ्रॉम मॉइश्चर, केप्ट इन ड्राय प्लेस आणि टाइटली क्लोज्ड कंटेनर, हे सगळं या ऍट्रोपिनला पण स्टोरेज अँड स्टॅबिलिटी मध्ये येणार आहे. ऑल्सो त्यांनी ऍडिशनल काय सांगितलंय आपल्याला, स्टरिलाइज असलं पाहिजे. ऍक्वेस सोल्युशन आर नॉट व्हेरी स्टेबल, स्टेबल नाहीये त्याचा ऍक्वेस फॉर्म, त्यासाठी स्टरिलाइज्ड पण असला पाहिजे आणि त्याचा पीएच किती केप्ट केला पाहिजे आपण, 6, बिलो 6 आपण त्याचा पीएच ठेवला पाहिजे फॉर अ लॉंगर स्टॅबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट आहे इट्स अ फॉर्म्युलेशन, ब्रँड नेम अँड डोस. सो फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट, इंजेक्शन, आय ड्रॉप्स असे वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन मध्ये अवेलेबल आहेत. टॅबलेट, इंजेक्शन अँड आय ड्रॉप्स. नेक्स्ट आहे ब्रँड नेम ऍट्रोसोलोन, ऍट्रोसिन, ऍट्रॉन, ऍट्रोपाइन, आय DPS. दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. ऍट्रोसोलोन, ऍट्रोसिन, ऍट्रॉन and atropine I DPS. This is the popular brand name. Next आहे डोस. डोस मध्ये 2 to 6 mg थ्रू IV आपण इथे ऍडमिनिस्ट्रेशन करतोय. सो रिपीट डोस इफ 2 to 6 mg can be administered IV or IM every 5 to 60 minutes. Up to 50 mg of atropine may be necessarily in the first 24 hours. जर पेशंट ला सिव्हिअर कंडिशन असेल किंवा सिव्हिअर डिसीजेस असतील तरच तुम्हाला डोस इन्क्रीज करायची गरज आहे. सो नॉर्मल रेंज किती आहे, 2 to 6 mg IV मधून आपण देतोय, इंट्राव्हेनसली आपण देतोय. जर जसे पेशंटला नीड आहे त्याच्यानुसार तुम्हाला डोस रिपीट करायचा आहे. 2 to 6 mg परत एकदा द्यायचे IV किंवा IM नी 50 to 60 मिनिटनी. सो आफ्टर 1 hourच मोस्टली प्रेफर करतात. त्यानंतर जर तुम्हाला डोसची रेंज वाढवायची असेल तर मॅक्झिमम 50 mg 50 mg तुम्ही ड्रग तुम्ही पेशंटला देऊ शकता पर डे. सो दिस इज द डोस. सो नेक्स्ट आहे इप्राट्रोपियम ब्रोमाइड. सो इथून पुढचे जे ड्रग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. सो आजच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन आणि एक ड्रग कव्हर केलाय. सो क्लासिफिकेशन सगळ्यांना समजलंय. इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन आणि ड्रग मध्ये ऍट्रोपिन ड्रग, ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? No, ma'am. No, madam. ओके. ऍट्रोपिन कशासाठी युज केलं जातं, कोणाकोणाच्या ट्रीटमेंट मध्ये? Heart related. ओके. अरिथमिया डिसीजेस सांगा किंवा कंडिशन सांगा. अरिथमिया, अजून Hypotension. हायपोटेन्शन. ओके. नेक्स्ट कार्डियाक अरेस्ट, Bradycardia. ब्रॅडिकार्डिया. नेक्स्ट Muscarinic. अँटीडोट, Muscarinic effect prevent करना. muscarinic effect of acetylcholine. Autonomic Action. receptor. In that, Bradycardia. ओके. सो अँटीडोट म्हणून जे यूज केलेलं आहे टू प्रिव्हेंट, कशाचं प्रिव्हेंशन करायचं आपल्याला, मस्कॅरिनिक इफेक्ट आपल्याला प्रिव्हेंट करायचे. सो त्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन सांगितलेल्या आहेत. कोणत्या आहेत? Vomiting, abdominal cramps, diarrhea, Diarrhea, salivation, salivation, bronchoconstriction, bronchial ओके, व्हेरी गुड. दिस इज द युजेस ऑफ ऍट्रोपिन. सो नेक्स्ट जे ड्रग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. थँक्यू फॉर युअर पेशन्स. वी विल स्टॉप हिअर.